मान्यवर, अभी एक फैशन हो गया है, आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। अच्छी बात है ना, सुनिए तो। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात या विधानावरून विरोधकांनी रान उठवलं आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधान परिषदेतही विरोधकांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे। संसदेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कामकाज तहकूब करण्याची ही वेळ ओढवली आहे। आता अमित शाह यांनी केलेल्या या विधानाबाबत विरोधकांच्या टीकेला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स या अकाउंटवरून याविषयी नेमकं काय लिहिलंय पाहूया। जर काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला असं वाटत असेल की त्यांच्या या दुष्ट अपप्रचारामागे गेल्या अनेक वर्षांपासून ते करत असलेले गैरप्रकार लपवू शकतात, विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यासारखे प्रकार, तर ही त्यांची मोठी चूक ठरेल। भारताच्या नागरिकांनी वेळोवेळी हे पाहिलंय की कसं एका कुटुंबाच्या ताब्यात असणाऱ्या एका पक्षानं डॉक्टर आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि अनुसूचित जाती जमातींचा अवमान करण्यासाठी शक्य त्या सर्व कुटील गोष्टी केल्या आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे। या पोस्टमध्ये मोदींनी एक यादीच दिली असून त्यातून काँग्रेसनं कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान केला या संदर्भातील दावेही मोदींनी केले आहेत। एकदा नसून दोनदा बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकांमध्ये पराभव करणं, पंडित नेहरूंनी डॉक्टर आंबेडकरांविरोधात प्रचार करणं, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न नाकारणं, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचं पोर्ट्रेट लावण्यास नकार देणं, या सगळ्याचा काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याच्या गोष्टींच्या यादीत समावेश होतो, असंही मोदींनी म्हटलंय। काँग्रेस पक्ष त्यांना हवा तेवढा प्रयत्न करू शकतं, पण ते नाकारू शकत नाहीत की अनुसूचित जात व अनुसूचित जमातींविरोधातील भीषण हत्याकांड त्यांच्याच काळात झालेलं आहे। काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेत राहिला आहे, पण त्यांनी SC/ST समुदायाच्या विकासासाठी ठोस काहीही केलेलं नाही, असं मोदींनी या पोस्टमध्ये लिहिलंय। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या त्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट करत लिहिलंय की संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा अवमान केल्याचा काळा इतिहासच संसदेत उघड केला आहे। अमित शाह यांनी मांडलेल्या तथ्यांमुळे काँग्रेसला धक्का बसलाय, त्यामुळे त्यांनी ही नाटकं सुरू केली आहेत। पण दुर्दैवानं लोकांना सत्य काय आहे याची पूर्ण कल्पना आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले। अमित शाह यांच्या या विधानाचे पडसाद संसदेसह राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत अमित शाह यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे या विधानावरून आता राजकीय वर्तुळात आणखी काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।